नमस्कार. दोस्तांनो, आपल्या सगळ्यांनाच लक्ष वेधून घ्यायला खूप आवडतं. पण एक सांगू, लक्ष वेधण्यासाठी नेहमीच काहीतरी ग्रेट करायला पाहिजे असं काही नसतं. फुलपाखराला पाहिलंय, एवढासा जीव तो, फार उंच भरारी घेत नसतं, पण आपल्याच तंद्रीत मुक्तपणे बागडत असतं. तरीही त्याच्या रंगसंगतीमुळे, त्याच्या उडण्याने आपण आकर्षित होतोच ना. तशीच तुमची छोटी छोटी कृती सुद्धा साऱ्यांचं लक्ष वेधते. म्हणून आपण आपले ध्येय ठरवावं आणि कृतीमध्ये परफेक्शन आणावं. तुमच्या अभ्यासात नवे रंग भरण्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि स्मितीन ब्रीद आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. वाव, नेहमीप्रमाणे रंगीबिरंगी शाळा आपली सुरू झालेली आहे. हो ना. आणि तू फुलपाखराचा विषय काढलास मगाशी, त्यामुळे मला माझ्या बालपणीच्या मराठीच्या पुस्तकातली एक फुलपाखराची छान कविता आठवली. आम्हाला ती लहानपणी खूप आवडायची. तर ती कविता अशी होती: फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू, या वेलींवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू छान किती दिसते. पंख चिमुकले निळे जांभळे हालवुनी झुलते फुलपाखरू छान किती दिसते. डोळे बारीक करीती लुकलुक गोल मणी जणुते फुलपाखरू छान किती दिसते. मी धरू जाता येईन हाता दूरच ते उडते फुलपाखरू छान किती दिसते. किती छान. अशी ती खूप छान कविता होती. आणि गंमत माहितीये का तुला, आत्ता सुद्धा इयत्ता दुसरीला फुलपाखरावर एक कविता आहे. अच्छा. पण ती वेगळी आहे, ती ही नाहीये. त्यामुळे आता आपण ती कविता गीताई केंद्रे हिच्या आवाजात ऐकूया. बर. कविता. स्मितींजी, या फुलपाखरावरून आठवलं की शाळेमध्ये असताना ना अगदी सगळ्यात सोपं चित्र कोणतं तर फुलपाखराचं. कागद फोल्ड करायचा, त्यामध्ये रंग टाकायचे आणि कागद फोल्ड करायचा की मग फुलपाखरू तयार होणार. आणि खूप मजा यायची. आणि विशेष म्हणजे ना तेव्हा वेगवेगळ्या डाळी किंवा कडधान्य वापरून सुद्धा ते फुलपाखराचा आकार काढला जायचा. म्हणजे रंग भरण्याऐवजी त्यामध्ये कडधान्य आणि डाळी भरल्या जायच्या. ते सुद्धा सुंदर, अगदी छान होतं. आणि अजूनही ते आपल्याला मुलं करताना आढळतात आणि त्यांना मजा येते ते सगळं चिटकवत बसायला, रंग काढायला. फुलपाखराविषयी आपल्याला नेहमीच आकर्षण राहिलेलं आहे. आणि म्हणून आपण आपल्या बालवर्गाच्या मुलांना काल जो अभ्यास पाठवला होता रेश्मा, तो अगदी हाच होता
की तुम्ही कोणकोणत्या रंगाची फुलपाखरं पाहिली आहेत, त्यांची चित्र काढा आणि आम्हाला पाठवा. अच्छा. तर खूप साऱ्या मुलांनी आपल्याला फुलपाखरांची चित्र काढून पाठवली आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी जीवन हपका हा इयत्ता 2रीतला मुलगा आहे, जो राहणारा आहे गाव कोयनगुडा, तालुका भामरागड, जिल्हा गडचिरोली इथला. आपण त्याच्याशी बोलणार आहोत कारण त्याने खूप सुंदर फुलपाखरांची चित्र आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवली आहेत. त्याच्याशी बोलूया आणि त्याच्यासोबत असलेले विनीत सर यांच्याशी सुद्धा बोलूया आणि जाणून घेऊया की त्याने फुलपाखराची चित्र कशी नेमकी काढली. ओके, बोलूयात. नमस्कार विनीतजी, तुमचे शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार सर. विनीत सर, तुम्ही नेमके कोणत्या शाळेमध्ये शिक्षक आहात? सर, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयनगुडा, जी भामरागड तालुक्यामध्ये आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये. बर, मग तुम्ही या शाळेमध्ये केव्हापासून रुजू आहात? सर, या शाळेत मला झाले आता 3 वर्ष पूर्ण होतात. वा, छान. मग थोडंसं कोयनगुडा गावाबद्दल आम्हाला सांगाल का? कसं आहे हे गाव शिक्षणाच्या बाबतीत? नक्की सर. शिक्षणाच्या बाबतीतही गाव तालुक्यामध्ये अग्रेसर आहेत. आणि विशेष म्हणजे या गावामध्ये बांबू हस्तकला काम चालतं. अरे वा. जे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. हो, करेक्ट, बरोबर, आठवलं मला. तर बांबू हस्तकलेसाठी हे आमचं कोयनगुडा गाव प्रसिद्ध आहे. बर, मग इथल्या सगळ्या मुलांना ती कला अवगत असेलच? हा सर, मॅक्झिमम 80 to 90% मुलांना ही कला येते. इव्हन आमच्या शाळेमध्ये जे वरच्या वर्गाचे विद्यार्थी आहेत ते स्वतः बांबू पासून पेन स्टँड आहे, फुलं आहेत, साध्या गोष्टी ते स्वतः करू शकतात. मग विनीतजी, हे जी कला आहे याच्यापासून त्यांची मिळकत त्यांना मिळते का? म्हणजे व्यवस्थित त्यांना त्यांचा बिझनेस करता येतो का? हो सर, नक्कीच. कारण आमच्या गावातल्याच एक व्यक्ती आहे, त्यांची एक इथे संस्था आहे, देवराई आर्ट विलेज म्हणून. बरोबर. तर त्यांच्या मार्फत मग विक्री होते आणि मग यांना रोजगार मिळतो. वा, म्हणजे व्यवस्थित नियोजनबद्ध कार्यक्रम सुरू आहे. हो सर, नक्कीच. वा, छान. आणि शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो? सर, हा अतिशय उत्तम आणि छान कार्यक्रम आहे सर. कारण लॉकडाऊन मध्ये मी बघत आहोत मागच्या मार्च महिन्यापासून की मुलांच्या सुप्त गुणांना वाव द्यायला आणि शाळा बंद आहे तरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांचं शिक्षण सुरू आहे. त्यामुळे खूपच छान कार्यक्रम आहे हा. छान. आणि या कार्यक्रमाच्या बद्दल तुम्हाला असं वाटतंय का की ह्या कार्यक्रमामुळे तुम्हाला जमिनीवर काम करताना, गावात काम करताना मदत होते? नक्कीच सर. कारण या कार्यक्रमामध्ये जो तुम्ही दर हप्त्याला स्वाध्याय देता, तो आम्ही आमचा जसं अभ्यास गट आता सुरू आहे त्या अभ्यास गटामध्ये आम्ही सोडवून घेतो. त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला फायदा होतो याचा. छान. आणि तुम्ही असे किती मुलांपर्यंत अभ्यास पोहोचवता? किती मुलं आहेत तुमच्या वर्गामध्ये? सर, आमची 1 ते 5 ची शाळा आहे. टोटल 33 विद्यार्थी आहेत. बर. तर आम्ही 6-7 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप, असे 6-7 ग्रुप केले आहे. आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचतो सर. बर, छान. दररोज. आणि तुम्हाला पद्धतीने अभ्यास सुरू आहे. बर. आणि तुम्हाला गावातले काही तरुण, मोठे, तुमचे जुने विद्यार्थी, माझे विद्यार्थी काही मदत करतात का या प्रक्रियेत? हो सर. म्हणजे कधी मी सुट्टीवर असलो किंवा काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही तर ते स्वतः ते वर्ग घेतात. आणि दुसरी बाब म्हणजे आमच्या गावामध्ये एक वाचनालय आहे. अच्छा. तर ते वाचनालय आम्ही लोकसहभागातून तयार केलं. तर ते वाचनालय गावातलेच विद्यार्थी चालवतात. वा, हे खूप ऐकून छान वाटतंय मला. आणि नक्कीच तुमच्या कोयनगुडा गावाचं कौतुक आहे त्याबद्दल. आणि तुम्हा सगळ्या शिक्षकांचं सुद्धा कौतुक आहे की हे सगळं तुम्ही समजताय आणि त्याला मदत करताय, प्रोत्साहन देताय. खूप छान. आणि मला एक नक्की आणखीन विचारायला आवडेल की जीवन जो विद्यार्थी आहे तुमच्या वर्गातला, त्याचा अभ्यास कसा सुरू आहे? त्याला तुम्ही कसं मार्गदर्शन करता इतर मुलांच्या प्रमाणे? सर, तो सुद्धा अभ्यास गटामध्ये नियमितच येतो. बरं. तो मूळ छत्तीसगड राज्याचा आहे सर. अच्छा. आमच्या भामरागडला लागून म्हणजे छत्तीसगड राज्याची सीमा आहे. तर लगतच्या छत्तीसगड राज्यामधून तो तिथे शाळा नसल्यामुळे या नातेवाईकांकडे शिकायला आलेला आहे. बरं. मागच्या 2 वर्षापासून. मग त्याची बोलीभाषा वेगळी आहे का विनीतजी? हो, बोलीभाषा हलबी आहे. बरोबर, वेगळी आहे. परंतु मराठी समजतोच, म्हणजे शाळेमध्ये अभ्यासक्रम मराठीमध्ये असल्यामुळे समजतो. छान.
आणि तुम्ही त्याला समजून घेताय हे फार महत्वाचं आहे. गुड. मग आम्ही थोडं जीवनशी बोलू शकतो का? हो सर, नक्की. हॅलो सर. हॅलो जीवन, कसा आहेस? मी छान आहो सर. काय करत होतास? मी सरांसोबत बसलो होतो. अच्छा. आणि आमचा कॉल येणार आहे हे तुला माहिती होतं का? हो, व्हेरी सर सांगितले. व्हेरी गुड. अच्छा, आम्हाला तुझ्या हलबी भाषेमध्ये काहीतरी बोलून दाखवतोस का? तुला येते का? हलबी भाषा येते का? हो, काय म्हणतात बरं, हलबीमध्ये कसं बोलतात? मला असं विचार, तुमचं नाव काय आहे किंवा माझं नाव जीवन आहे, हे हलबीत कसं बोलणार तू? हो. माझं नाव जीवन आहे. मग जिल्हा बरेच प्राथमिक शाळा शिकेल. अच्छा अच्छा, आम्हाला सांग, तू एक छानसं फुलपाखरू चित्र रंग काढलेस ना, हो, आणि त्याला छान रंगवून तू आम्हाला पाठवलंयस, फुलपाखराचं चित्र काढून छानसं. तुझं चित्र आम्हाला मिळालंय, आम्ही पाहिलं जीवन, खूप छान काढलंयस चित्र. कसं काढलंस सांग बरं आम्हाला. मी शीतलताईला विचारून मी काढलो. हा, व्हेरी गुड. आणि तू कोणत्या कोणत्या रंगाचे फुलपाखरं पाहिली आहेस आतापर्यंत? मी पांढरा, पिवळा, काळा, लाल, माती. वा, छान. आणि मजा येते का? फुलपाखराच्या मागे कधी कधी धावत जातोस का तू? हो सर, पण पकडत नाही. हा, व्हेरी गुड. तेच विचारणार होतो तुला मी. छान काम करतोस तू. तू फुलपाखराला कधी पकडायचं नसतं. त्यांच्याबरोबर खेळू शकतो का आपण? नाही सर. म्हणजे ते पुढे पुढे धावत असतील, उडत असतील, तर आपण धावू शकतो का त्यांच्या मागे? नाही. अच्छा, बरं, चालेल. जीवन, तू असं म्हणालास ना की आपण फुलपाखराला पकडायचं नाही, ते मला खूप आवडलं. जीवन, आम्हाला एखादं छानसं गाणं म्हणून दाखवतोस का? डिंग डिंग डिंगोरी. हो, म्हण ना. डिंग डिंग डिंगोरी, बिंग बिंग बिंगोरी, घर घर फिरली, चक्कर येऊन पडली, ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली, किल्लीच्या स्वभाव थुरू थुरू धावला, बागेत पळाला, निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बावली, पर्यंत राज्यात भटकायला गेली, बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली, जमुना भागून कपाटात झोपली. वा, खूप छान, मजा आली. ही कविता ऐकून खूप मजा आली. हा, बरं जीवन, तू असाच अभ्यास कर. आणि तुला मोठं होऊन काय बनायला आवडणार आहे? मला डॉक्टर बनण्यासाठी आवडते. हो, व्हेरी गुड, खूप छान. मग त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल, वाचन करावं लागेल. करणार का? हो सर, करणार. व्हेरी गुड. मग ऑल द बेस्ट तुला त्याच्यासाठी. थँक्यू सर. ओके. बरं विनीत सर, नमस्कार. हा सर, नमस्कार. छान वाटलं तुम्हा दोघांशी बोलून. आम्हाला सर खूप छान वाटलं आमच्याशी बोलून, म्हणजे तुमच्याशी बोलून. आणि नेहमी कसं आम्ही आई वडील आणि मुलं यांच्याशी बोलतो, फार रेअरली शिक्षक आणि मुलं यांच्याशी बोललोय, तर आम्हाला खूप आनंद वाटला. थँक्यू व्हेरी मच. मलाही सर खूप आनंद झाला. बरं, नक्की सर, थँक्यू. ओके, थँक्यू. मस्त जीवनने चित्र पाठवलंय, व्हेरी नाईस. एकूणच नितीनजी एकदम फुलपाखरूमय झालेला आहे विषय. मग आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना काय अभ्यास दिलेला? 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण सांगितलं होतं की पृथ्वीवरील वेगवेगळ्या प्राण्यांची वैशिष्ट्ये सांगा. तर आपल्याला अनेक जणांनी त्यांची वैशिष्ट्ये लिहून पाठवली आहे. अच्छा. तर त्याचसाठी आपण आता ही थोडी आणखीन माहिती समजून घेऊया. बर. पृथ्वीवरील प्राणीसृष्टी. मुलांनो, सजीव हे 2 प्रकारचे असतात, वनस्पती आणि प्राणी. पृथ्वीच्या जमिनीवर वनस्पतींच्या स्वरूपात, तर पाण्यात आदी जीवांखेरीज अन्य प्रकारचे प्राणी तयार होऊ लागले. तर मुलांनो, या 2 प्रकारातील सजीवांपैकी आपण पृथ्वीवरील प्राण्यांचा विचार आता करणार आहोत. सुमारे 28 कोटी वर्षांपूर्वी साप व तत्सम सरपटणाऱ्या प्राण्यांचा विकास झाला. सुमारे 25 कोटी वर्षांपूर्वी डायनासॉर या महाकाय प्राण्याचा जन्म झाला. या प्राण्याचे पृथ्वीवर दीर्घकाळ अस्तित्व होते. मुलांनो, प्राण्यांची काही वैशिष्ट्ये कोणी सांगेल का? बाई, प्राणी श्वास घेतात, त्यांची वाढ होते, ते त्यांचे अन्न खातात. अगदी बरोबर. प्राणी श्वास घेतात म्हणजेच ते श्वासोच्छवास करतात.
तसेच ते अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. काही सजीव हे अंडी घालतात, तर काही त्यांच्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करतात. उदाहरणार्थ, गाय तिच्या वासराला जन्म देते, तर कोंबडी अंडे देते. ती अंडी ती उबवते आणि मग काही दिवसांनी त्यातून छोटी पिल्ले बाहेर येतात. तर अशी विविध वैशिष्ट्ये आपल्याला प्राण्यांमध्ये आढळून येतात. शिफ्टीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, शिफ्टीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा. पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट होता सभापती मधोमध उभा. पोपट म्हणाला, मित्रांनो, देवा घरचे लोट, देवा घरचे लोट, तुम्हा आम्हा सर्वांना एक एक शेपूट. या शिफ्टाचे कराल काय, या शिफ्टाचे कराल काय. गाय म्हणाली, गाय म्हणाली अशा अशा शेपटीने मी वारीन माशा. गाय म्हणाली अशा अशा शेपटीने मी वारीन माशा. घोडा म्हणाला, घोडा म्हणाला, ध्यानात धरीन मीही माझ्या शेपटीने असेच करीन. कुत्रा म्हणाला, कुत्रा म्हणाला, कुशीतीन तेव्हा शेपूट हलवीत राहीन, कुशीतीन तेव्हा शेपूट हलवीत राहीन. मांजरी म्हणाली, मांजरी म्हणाली, नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही. खूप खूप रागवीन तेव्हा शेपूट फुगवीन, शेपूट फुगवीन. खार म्हणाली, पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मल्लाच बंडी. हे 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 हे. माकड म्हणाले, कधी वर कधी बुडी, कधी वर कधी बुडी. शेपटीवर मी मारीन उडी, शेपटीवर मी मारीन उडी. मासा म्हणाला, मासा म्हणाला, शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात. पोहत राहीन प्रवाहात, पोहत राहीन प्रवाहात. कंगारू म्हणाले, कांगारू म्हणाले, माझे काय, तुझे काय. शेपूट म्हणजे पाचवा पाय, शेपूट म्हणजे पाचवा पाय. मोर म्हणाला, मोर म्हणाला, पीस पीस फुलवून धरीन मी धरीन, पीस पीस फुलवून धरीन मी धरीन. पावसाळ्यात नाच मी करीन, नाच मी करीन. पोपट म्हणाला, छान 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 छान, देवाच्या देणगीचा ठेवा मान. आपुल्या शेपटाचा उपयोग करा, नाहीतर काय होईल, नाहीतर काय होईल, काय होईल, काय होईल. दोन पायाच्या माणसागत आपला शेपूट झडून जाईल. मला ना हे गाणं खरंच खूप आवडतं शाळेपासूनच. मग आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना काय अभ्यास दिलेला नितीनजी? रेश्मा, 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण जो काल अभ्यास पाठवला होता त्यात त्यांना आपण व्यावहारिक गणिताबद्दलचं काम सांगितलं होतं. म्हणजे बँकेचे पासबुक आणि चेकचे निरीक्षण करा आणि त्यावर काय काय माहिती दिलेली असते ते आम्हाला सांगा. अच्छा. तर गमतीशीर अभ्यास आहे. आपण त्या संदर्भात श्रेया अंधारे या इयत्ता 7वीतल्या मुलीशी बोलणार आहोत.
जी राहणारी आहे गाव दापोरी, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती इथली. समजून घेऊया की नेमकं श्रेयाने बँकेबद्दलची माहिती कशी गोळा केली आहे आणि चेकची सुद्धा तिने माहिती कशी गोळा केली आहे. येस, नक्कीच. हॅलो श्रेया, कशी आहेस? हो तू शाळेबाहेरची छान आहे ना? आणि तू शाळेबाहेरची शाळा रेडिओ कार्यक्रम ऐकते का? हो ऐकते ना, दररोज ऐकते. व्हेरी गुड. आणि आम्ही जे अभ्यास पाठवतो ते सुद्धा करतेस ना? हो करते. कसं वाटतं तुला ते अभ्यास करताना? छान वाटते, खूप मजा येते. खेळण्यापेक्षा खूप मजा येते. अरे व्हेरी वा, गुड. आणि कसं वाटतंय आज तुला या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना? खूप छान वाटत आहे. छान, गुड. वा. आता तू तुझ्या मैत्रिणींना सांगू शकतेस की मी शाळेबाहेरची शाळा रेडिओ कार्यक्रमात आली होती म्हणून. हो सांगू शकते. बर, चालेल. अच्छा श्रेया, आम्हाला सांग, आम्ही जो काल अभ्यास पाठवला होता त्यात असं म्हटलं होतं की बँकेचे पासबुक आणि चेक याचं निरीक्षण करा आणि त्यावर काय काय माहिती दिली आहे ती आम्हाला सांगा. हो तर तू सांगशील का? हो सांगेल ना सर. बर, बोल. तर सर मला सांगताना आनंद होत आहे की माझ्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा दापोरी येथे विद्यार्थी सहकारी बचत बँकची स्थापना करण्यात आली होती. बर. हो आणि तिथे मी माझ्या बँकची संचालक आहे. माझ्या बँकचे संचालक मंडळ असून कुमारी अंजली भिले अध्यक्ष आहे. अरे वा, छान. हो आणि शाळेतील 160 विद्यार्थी बँकेचे सभासद व खातेदार पण आहे. काय सांगतेस, गंमतच आहे. वा. हो आणि यश आणि तन्मय जे आहे ना माझ्या क्लास मधले, ते शाखाधिकारी व कॅशियर आहे. वा, छान. आणि आमचे सगळ्यांचे पैसे मिळवून 21,000 रुपये आमचे आतापर्यंत जमा झाले आहे. वा. आणि मग हे सगळे पैसे तुम्ही कुठे जमा केलेत? ते आम्ही आमच्या बँक मध्ये केले आहे आणि आमच्या जवळ जर आम्हाला कोणते काम पडले तर आम्ही ते काढू पण शकतो. वा. आणि मग तू त्याचा रेकॉर्ड कसा ठेवता, तुम्ही सगळी माहिती कशी ठेवता? ते पासबुक मध्ये ठेवतो आम्ही. वा, म्हणजे तुम्ही तुमचं पासबुक सुद्धा बनवलंय का? हो आम्ही आमचं पासबुक सुद्धा बनवलंय. वा, खूप छान उपक्रम करताय तुम्ही हा. हो याच्यामुळे श्रेया, सर्वांना बँकेत येऊन पैसे जमा करण्याची प्रक्रिया, पैसे काढण्याची प्रक्रिया याची सवय लागली असेल ना तुमच्या शाळेतल्या मुलांना? हो सगळ्यांना लागली. वा, खूपच छान. हो आणि आम्हाला एखाद्या वेळेस जर आम्हाला काम पडले आणि आमचे आई बाबा शेतकरी आहे ना, हो, आणि ते वेळेवर पैसे देऊ नाही शकत आम्हाला, आम्ही बँकेत जे खाऊचे पैसे जमा केले होते ना, ते खाऊचे पैसे आम्ही काढतो आणि आम्हाला जर बुक पाहिजे किंवा काही पाहिजे हे घेतो. अच्छा, वा. आयडिया तर खूपच चांगली आहे, मस्त केलंय तुम्ही. पण ह्या उपक्रमाला तुमचे पालक, शिक्षक यांचं काय मत आहे? सर्वांनी आम्हाला मदत केली आहे आणि ते म्हणतात की बा तुम्ही जेवढे पैसे टाकाल तेवढे तुमच्या कामात येतील. व्हेरी गुड, खूपच छान. हा आणि आमच्या आई वडिलांना उलट मदत झाली. छान. मग तुम्ही तुमच्या बँकेचे चेक सुद्धा छापलेत की काय? हो चेक पण आहे. अरे वा, खूप छान. हो आणि मुलं चेकवर भरून सह्या करून त्यांचे पैसे काढतात का? हो काढतो आम्ही. वा. काढू शकतो आम्ही, टाकू पण शकतो. हा, करेक्ट. छानच, मस्त. आम्हाला एवढं प्रश्न पडलाय की आता तुला काय विचारायचं. तुम्ही एवढं सगळं युनिक काम करताय. वा, छान. आणखीन काय सांगणार तू आम्हाला तुमच्या बँकेबद्दल? मी तुम्हाला चेक बद्दल सांगणार आहे आता. हा. तर आम्ही चेकला मराठीमध्ये धनादेश म्हणतो. अच्छा. वा, छान. पण त्या चेकवर काय काय असतं, कुठे काय लिहावं लागतं? आणि त्या चेकवर आपल्याला चेकच्या डाव्या बाजूला दिनांक लिहावा लागते, तारीख लिहावी लागते, बँकेचे नाव असते, आपल्याला ते किती रक्कम काढायची आहे, किती रक्कम टाकायची आहे हे लिहावे लागते आणि त्यावर आपल्याला सही करावी लागते. हा, तुम्हाला सही पण करावी लागते. मग सर्वांना सही करायला मजा येत असेल ना? त्यावर 2 सही करावी लागत असते, एक पुढे आणि एक मागे. त्या जर सही जुळल्या तरच आपल्याला पैसे मिळतात, नाहीतर पैसे मिळत नाही. हो, करेक्ट. छान. तुमच्या बँकेचं तुम्ही नाव काय ठेवलंय? विद्यार्थी सहकारी बचत बँक हे आमच्या बँकेचे नाव आहे. वा, छान, गुड. आणि तुमच्या पासबुक मध्ये तुम्ही काय काय लिहिलंय, काय काय नोंदी करता? आम्ही आमच्या पासबुक मध्ये सिरियल नंबर आहे, डेट आहे, विवरण आहे, चेक नंबर आहे, डेबिट, क्रेडिट आणि बॅलन्स.
वा, खूप छान. तुमच्या या बँकेमध्ये बाहेरून कोणी माणसं बघायला येतात का तुमची बँक, तुम्ही कसं काम करता ते? हो येते ना. व्हेरी गुड. हो येते. आता आपला कार्यक्रम ऐकल्यानंतर आणखीनही लोक येतील तुमची बँक बघायला. पण आता बँक तुमची बंद असेल ना कोरोनामुळे? हो आहे ना, बंद आहे. पण आता दिवाळी नंतर पण आमचे पैसे जमा आहेत त्याच्यात. वा, छान. आणि मध्येच कोणाला गरज लागली तर कोणी येऊन तुमच्याकडे मदत मागू शकतो, तुमचे सभासद? हो, आम्ही घेऊ शकतो. छान, व्हेरी गुड, खूपच छान. तुमची बँक सुरू झाल्यानंतर त्या बँकेचे आम्हाला अगदी आठवणीने फोटो पाठव. हो पाठवेन ना. छान, मस्त. आता तू काय, तुला मी प्रश्न विचारू, मोठं होऊन काय व्हायचंय? तू आता बँकच चालवणार आहेस नाही का? तुला काय आवडेल मोठं होऊन बनायला? मला डॉक्टर आवडेल. ओ अच्छा, छान, नक्की हो. लोकांची सेवा करायची आहे. व्हेरी गुड. ही जी बँकेची सेवा आहे ही पण सेवाच आहे का? चालेल, तरी पण तुझी इच्छा पूर्ण हो. तू कष्ट घे, अभ्यास कर आणि सातत्य ठेव, नक्की तुला यश मिळेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. छान, बाय बाय. गुड लक. स्मितींजी, मी आता एकच म्हणेन, 1 2 3 4 दापोरी गावची पोरं हुशार. हो ना. क्या बात आहे. म्हणजे बँकेसारखीच बँक, तीही शाळेत. सही कल्पना आहे, मस्त. हो, आणि मला विशेष कौतुक वाटतं ते त्यांच्या ग्रामस्थांचं, पालकांचं, सरपंचांचं आणि गावातल्या शाळेतल्या शिक्षकांचं, की त्यांनी या कल्पनेला फार सिरियसली दाद दिली आणि त्या मुलांच्या या कल्पनेमध्ये स्वतः त्यांना मदत केली. मला त्या बँकेचंही कौतुक वाटतंय, ज्यांनी खातं उघडलं आणि या मुलांना त्याची प्रेरणा दिली. म्हणजे बचतीचं महत्व तर नक्कीच आलं आहे, पण त्याचसोबत वेगळी आर्थिक साक्षरता येते आहे. मला वाटतं व्यवहार ज्ञानामध्ये आर्थिक साक्षरता जितकी लवकर आपल्या सर्वांना येईल तेवढीच आपली प्रगती पुढे होणार आहे. आणि म्हणून आर्थिक साक्षरता याबद्दल आजच्या अभ्यासाची गोडी त्याला कौशल्याची जोडी या सदरामध्ये आपण अभिनाथ शिंदे यांच्याकडून आर्थिक साक्षरतेबद्दल अधिक माहिती समजून घेणार आहोत. ओके, ऐकूयात. आर्थिक साक्षरता म्हणजे आर्थिक क्षेत्राविषयी विविध बाबींची माहिती असणं. याच्यामध्ये बचत, गुंतवणूक, आर्थिक उद्दिष्ट, विमा, संरक्षण या विविध बाबींचा समावेश होतो. कदाचित आपलं दुर्दैव म्हणावं लागेल की आपल्या शालेय शिक्षण पद्धतीमध्ये शिकवल्या जात नाही, तसेच व्यावसायिक शिक्षणामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होत नाही. पण हा विषय समाजातल्या प्रत्येक घटकाला टच करणार आहे, भले तो श्रीमंत असो, गरीब असो, नोकरदार असो, व्यावसायिक असो किंवा कुणी असो. पण ज्यावेळेस आर्थिक साक्षरता म्हणजे या आर्थिक बाबींशी रिलेटेड सर्व गोष्टी ज्यावेळेस समजणार आहेत, त्यावेळेस कोणीही एक खूप चांगलं, सुखी, समृद्ध जीवन जगू शकतो. म्हणून आपल्याला प्रत्येकाला आर्थिक साक्षरता हा विषय समजून घेण्याची गरज आहे. आणि याच्यासाठी खूप अवघड असा काही प्रवास नाही आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्या तर खूप चांगलं जीवन प्रत्येकजण जगू शकतो. त्यामुळेच आपण ही जी चळवळ चालू केलेली आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, वेबसाईटच्या माध्यमातून असेल, आपल्या विविध तज्ज्ञांची टीम हे सर्व मोफत मार्गदर्शन करण्यासाठी सातत्यानं सज्ज आहे. आर्थिक साक्षरता म्हणजे बचत, गुंतवणुकीचे माध्यमं, त्यानंतर आपण कर्ज घेत असताना नेमकं कोणतं कर्ज घ्यावं, कुठून घ्यावं, या सर्व बाबींचा ज्यावेळेस आपण समावेश करतो त्यामध्ये या बाबींचा समावेश होतो. उदाहरणार्थ कर्ज घ्यायचं असेल तर ते सरळ व्याजानं घ्यायचे की चक्रवाढ व्याजानं घ्यायचं आहे, त्याच्यासाठी लागणारा व्याजाचा प्रकार हा फ्लोटिंग रेट आहे की रिड्युसिंग रेट आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. अगदी आपण पाहत असतो एखाद्या बँकेकडनं कर्ज घ्यायचं असतं आणि त्याच्यामध्ये नियम अटीचा समावेश असतो. अगदी कितीही सुशिक्षित त्याच्यामध्ये फक्त डोळे झाकून सही करत असतो, पण त्यावेळेस आपण त्या टर्म्स अँड कंडिशन वाचल्या की मला जर अचानक मध्ये कर्ज भरायचं असेल तर त्याच्यामधली कंडिशन नेमकी कशी आहे, मी मध्ये कर्ज भरलेलं चालते की त्याच्यासाठी मला फोरक्लोजर चार्जेस लागणार आहेत. या छोट्या छोट्या बाबी समजून घेणं म्हणजे आर्थिक साक्षरता. स्मितींजी, आज अभ्यासाच्या गोडीला कौशल्याची जोडी मिळाली आणि अर्थबोधही झाला, आणि आता आमच्या विचारांना तुमच्या कोणत्या सुविचाराची जोडी मिळणार आहे? सुविचार आजचा आहे, आपले ध्येय उच्च ठेवा आणि ते प्राप्त करेपर्यंत थांबू नका. येस, म्हणजे सातत्य ठेवलंच पाहिजे, तरच आपलं उद्दिष्ट आपल्याला गाठता येईल.
बच्चे कंपनी, यश आपल्या सगळ्यांनाच हवं असतं, पण त्यासाठी लागणारी मेहनत नकोशी वाटते. आता बघा, जेव्हा फुलपाखरू आवडतं ना, तेव्हा त्या फुलपाखराचा सुरवंटापासून होणारा प्रवासही लक्षात घ्यायला हवा. खूप स्ट्रगल, मेहनत असते त्याला सुरवंटामधून बाहेर पडताना. पण एकदा का त्याचं फुलपाखरू झालं तर किती छान बागडतं. अभ्यास करताना अशीच मेहनत जर तुम्ही घेतली तर तुमचं परिवर्तन म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन झालंच म्हणून समजा. पुढल्या भागात भेटूया. थोडा अभ्यास, थोडी मस्ती करत छान छान बागडा. ऑल द बेस्ट. बाय बाय. नमस्कार.